27 फेब्रुवारी म्हणजेच आपले मराठी कवी कुसुमाग्रज यांची जयंती। तर मला असं वाटतं की आपण सगळे महाराष्ट्रात राहतो, तर महाराष्ट्रातील लोकांना आपल्या मराठी दिनाचा, आपल्या मराठी भाषेचा गौरव असला पाहिजे, त्याचा अभिमान असला पाहिजे आणि इथून पुढेही आपण आपली मराठी भाषा जपली पाहिजे अशी मी इच्छा करते। नमस्कार, मी रवी साहने, मनसे शहर सचिव। आपण येथे 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त गेले 15 वर्ष मी मराठी स्वाक्षरी मराठी हा उपक्रम आयोजित करत आलेलो आहे। याचा उद्देश हाच एकच आहे की आपली मराठी भाषा ही लोक व्यवहारात यावी, तिचा प्रसार व्हावा, तिचा प्रचार व्हावा, त्याचबरोबर नागरिकांमध्ये मराठी अस्मिता वाढावी, यासाठी मी लोकांना मराठीमध्ये स्वाक्षरी करण्याचं आवाहन करत असतो। त्याचं कारण एकच आहे की तुम्ही आज कुठे गेला तर पाहताल की 55% मराठी नागरिकांच्या सही ह्या इंग्रजीमध्ये आहे। तर ते बदलण्यासाठी, आपली भाषा वृद्धिंगत होण्यासाठी आम्ही हा उपक्रम करत आलेलो आहे आणि या उपक्रमामध्ये आतापर्यंत हजारो नाही लाखो लोकांनी सहभागी होऊन मराठीमध्ये स्वाक्षरी करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आपल्या मराठी भाषेला नक्की त्याचा फायदा होणार आहे आणि मी अजूनही नागरिकांना आवाहन करतो की आपण या। आजकाल तुम्ही पाहत असाल अनेक नागरिक पहिल्यांदा काही लोक कुठे बाहेर गेले की हिंदीमध्ये बोलतात, भैया यहाँ पर स्वारगेट आओगे क्या, भैया वड़ा पाव कितने को दिया, या बिलकुल असं हिंदीमध्ये बोलतात। पण मी या सगळ्यांना आवाहन करतो पहिल्यांदा मराठीत बोला, समोरच्याला नाही कळलं तर नाही हिंदीत बोला। त्याचबरोबर इंग्रजीला आपला विरोध नाहीये, इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे, ती शिकलीच पाहिजे, व्यावहारिक भाषा ती शिकलीच पाहिजे आपल्या मुलांनी, पण आपला मराठीचा अभिमान ठेवला पाहिजे। त्यासाठी आम्ही आवाहन करतो की आपण मराठीमध्ये स्वाक्षरी करा। आज कुठे पण आपण गेलो रजिस्टर पाहिलं तर 100 नावं असेल तर त्यामध्ये 100च्या 100 सह्या इंग्रजीत असतात, पण त्याच्यामध्ये आपली एक सही जर मराठी लिहिली तर ती लक्षवेधक असते। मी तेव्हा पुन्हा एकदा आवाहन करतो की सर्व नागरिकांनी यापुढे नक्कीच मराठीमध्ये स्वाक्षरी करावी।